नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाश आता रागिणी आत्याच्या संदर्भातल्या सगळ्या फाईल्स चेक करायला घेतो आणि त्यामध्ये तिच्या पर्सनल अकाउंटची फाईल सुरुवातीला घेतल्यानंतर आकाश जसे जसे एक एक फाईल चेक करत जातो तसं तसं त्याच्यासमोर अनेक घोळ यायला सुरुवात होतात आणि म्हणूनच इथे आता ते पाहिल्यानंतर आकाशचा पारा चढत चाललेला असतो. आकाश आता संतापून उठतो आणि म्हणतो की काय हे सगळं, आणि असं म्हणून तो फाईल तिथे टेबलवर जोरात आदळतो. त्याच वेळेला भूमी आकाशला म्हणते की आकाश काय झालंय? तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, अगं यातले एक एक पेपर्समध्ये पूर्णपणे चूक आहे. अगं हे काय करून ठेवलं या बाईने? हिला इतकं साधं समजलं नव्हतं का? खरं तर माणसं जपायची असतात आणि पैसा वापरायचा असतो, परंतु या बाईने उलट केलं. हिने पैसा जपला आणि माणसं वापरली या सगळ्यासाठी. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रॉब्लेम क्रिएट करून ठेवलेला आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश, अरे काय झालंय नेमकं सांग. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की अगं प्रत्येक पेजमध्ये काही ना काहीतरी चूक दिसतच आहे मला. अगं सगळ्या गोष्टींमध्ये चुका करून ठेवलेल्या आहेत. असं कसं कोणी करू शकतं? आपण प्रत्येक वेळेला तिच्यावर डोळे झाक करून विश्वास ठेवला, परंतु तरीही. तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश, मी तुला सांगायचे की प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टी व्यवस्थित पारखून कर, परंतु नाही, तू ते ऐकायचा नाहीस. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी, मला खरंच असं वाटलं नव्हतं की प्रत्येक गोष्टीत आत्याने असे सगळे घोळ करून ठेवलेले असतील. अगं प्रत्येकाच्या सॅलरीमध्ये कट, रिक्रुटमेंटमध्ये कट आणि त्याशिवाय इन्सेंटिव्हमध्ये देखील कट. इतके पैसे ठेवून ठेवून ही बाई करणार तरी काय होती? इतके पैसे जपून ही कुठे घेऊन जाणार होती? खरंच मला ना इतका राग येतो या सगळ्याचा. आपण जराही तिच्यावर काही चौकशी केलेली नाही आणि डोळे झाक करून आंधळेपणाने अगदी तिच्यावर विश्वास ठेवला, परंतु तिने विश्वासाने आपण फॉलो करत राहिलो आणि तिनेच आपल्याला चुकीची दिशा दाखवली, आपल्यालाच तोंडावर आदळवलं आहे. खरंच इतकं चुकीचं कोणी कसं वागू शकतं? आपल्या माणसांच्या बाबतीत जराही तिने काही विचार न करता अशी वागत गेली. खरंच या सगळ्याचा ना मला तिने खूप त्रास दिला आहे आणि फक्त तिने माणसांचा वापर करून घेतला आहे आणि वापर करायचा तो केला, शिवाय पैशांच्या बाबतीतही असंच घडवून आणलं आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश, हे बघ तू शांत हो. आता आपण त्याला काहीही करू शकत नाही आहे. ज्या काही गोष्टी होत्या त्या तरी माझ्यासमोर होत्या. तेव्हा आकाश म्हणतो की हो ना, मी एकदा तरी तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता भूमी, परंतु तरीही मी चुकीचंच वागत गेलो आणि मी चुकलोय, मी खूप चुकलोय. या सगळ्या बाबतीत आता ना मला माझीच खूप चीड येते की मी असं कसं वागू शकतो. आणि ती ती तरी असं कसं वागू शकली? इतकं सगळं साधेभोळेपणाने करत असताना, सगळ्यांची काळजी दाखवत असताना मागे मागे इतके घाणेरडे विचार होते. असं म्हणून आता आकाशचं डोकं अगदी ठणकू लागतं आणि आकाश डोक्याला हात लावूनच तिथेच बसलेला असतो. आणि भूमी म्हणते की आकाश ऐक ना रे, तू प्लीज स्वतःला असा त्रास करून घेऊ नकोस. स्वतःला त्रास करून घेऊन असं काही होणार नाही आहे. तेव्हा मग आता आजीला देखील आकाशचं ते बोलणं ऐकून खूपच वाईट वाटलेलं असतं. आता इथे आजी म्हणत असते की खरंच मला या सगळ्याचा खूप पश्चाताप होतोय. आता आजीच्याही डोळ्यामधून पाणी येऊ लागतं. ती डोळे पुसतच म्हणते की खरं तर माझीच चूक होती या सगळ्यामध्ये. मला असं वाटतंय ना की अशी मुलगी माझ्या पोटी जन्माला यायच्या ऐवजी मी मुलीच्या सुखासाठी तरसले असते तर बरं झालं असतं. माझ्या आयुष्यात माझ्या पदरी देवाने मुलगीच दिली नसती ना, तर खूप बरं झालं असतं. इतक्या सगळ्या त्रासाचा तरी मला सामना करावा लागला नसता ना. असं म्हणून आजीही आता खूप वैतागत असते. तेव्हा आता आकाशला तिथेच ठेवून आजी ही भूमीजवळ जाते आणि अथर्वही आजीला समजावू लागतो. आजी म्हणते की नाही गं नाही भूमी, खरंच मला खूप त्रास होतो या सगळ्याचा, ऐकवत नाही आहे हे सगळं. तेव्हा मग आजीला भूमी म्हणते की आजी, हे बघा याच्यामध्ये तुमची काहीही चूक नाही आहे. तुम्ही त्यांच्यावर संस्कार करण्यामध्ये कुठेही कमी पडलेल्या नाही आहात, लक्षात ठेवा. कौरव पांडवांवरती पण सेम संस्कार झाले होते, सेम विद्या त्यांनी घेतली होती, परंतु विद्येचा उपयोग हा कुठल्या कामासाठी करायचा, चांगल्यासाठी कामासाठी करायचा की वाईट कामासाठी करायचा, हे त्या त्या एका व्यक्तीवर अवलंबून असतं. म्हणूनच तुम्ही चुकीचा विचार करू नका. तुम्ही सगळ्यांवर चांगले संस्कार केले आहात आणि त्या व्यक्तीने ते घेतले कसे हे त्याच्यावर अवलंबून आहे. तेव्हा अथर्व म्हणतो की हो आजी बरोबर बोलते भूमिताई, काही झालं तरीही आजी आई त्याच त्याच विचारांची होती. तू तिच्यावर चांगले संस्कार केलेत, परंतु तिला वाईट विचारातूनच जायचं होतं आणि तिला वाईट मार्गच निवडायचा होता. तो तिने निवडला आणि मग त्याचा परिणाम आता आपल्या सगळ्यांसमोर आहे. मग आता मनू म्हणते की हे बघा आजी, तुम्ही प्लीज चुकीचा विचार करू नका. तुम्हाला माहिती आहे ना की प्रत्येक व्यक्ती ही चुकीचाच विचार करते. आता अभिजित भाऊजी बघा ना, अभिजित भाऊजी बघा आणि अथर्व बघा, कसे दोघे वेगवेगळे आहेत. एकाच आईच्या पोटी जन्माला आलेले आहेत आणि आमची पौर्णिमाताई तिचंही तेच आहे. तिने बाबांचे एकही शब्द किंवा एकही संस्कार घेतलेला नाही आहे, फक्त वाईटपणा घेतला आहे.
त्यावेळेला अथर्व म्हणतो की हो बरोबर आहे, माझ्यात आणि अभिजितही तशीच तफावत आहे. आम्ही दोघेही वेगवेगळे आहोत. म्हणूनच तू त्यामध्ये काही वाईट वाटून घेण्याची गरज नाही आहे. हे सगळं काही चाललेलं आहे ना, हे खूप चुकीच्या पद्धतीने चाललं आहे माहिती आहे. परंतु तुला कुठल्याही प्रकारचा दोष कोणीही देत नाही आणि तूही असा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. काही झालं तरीही तू तुझे संस्कार करण्यामध्ये तसूभरही कमी पडलेली नाहीस, असं आजीला ते समजवत असतात. आता आजीला काही सहन होत नसतं, तिच्या डोळ्यातून पाणी वाहतच असतं. भूमी म्हणते की हे बघा आजी, प्लीज तुम्हाला असं त्रास करून घेऊ नका आणि या सगळ्याने तुम्हाला त्रास होईल, तुमची तब्येत खराब होईल. म्हणून तुम्ही प्लीज असं स्वतःला सावरा. सारखा त्याच गोष्टींचा विचार करू नका. तुम्ही तुमच्या बाजूने जे काही केलं ते अगदी योग्य केलं, असं भूमी समजावते. त्याच वेळेला इथे आता अथर्वच्या फोनमध्ये एक मेसेज येतो आणि तो म्हणतो की मनू पटकन जरा टी व्ही लाव. असं म्हणून आता मनू तिथे टी व्ही लावायला जाते आणि सगळेजण आता अथर्वकडेच बघत बसतात की नेमकं काय झालंय. म्हणून आता पटकन टी व्ही लावल्यानंतर तिथे अलिबाग वार्तावर न्यूज सुरू असते की महाजन गारमेंटच्या या सगळ्या वादाच्या प्रकरणामुळे आणि प्रॉपर्टीवरच्या प्रकरणामुळे संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये आणि बिझनेस शहरामध्ये खळबळ माजलेली आहे. आणि महाजन गारमेंट्समधली रागिनी पटवर्धन हिने हे सगळं घडवून आणलं आहे. त्यामुळे असं वादाला वक्तव्य फुटलं आहे की हे सगळं महाजन कंपनीमध्ये चालू आहे आणि महाजन गारमेंटमध्ये इतके अफरातफर झाले आणि त्या घरामधल्या कोणालाही जरासाही थांगपत्ता लागला नाही. हे काही न पटण्यासारखं आहे. म्हणूनच यावेळेला लोकांनी असं वक्तव्य केलेलं आहे की महाजन गारमेंट्स त्याचप्रमाणे महाजन घराणं आहे ते पूर्णपणे प्रदूषित आहे आणि हे जे सगळे आहेत महाजन गारमेंट्समधले ते त्यांचं व्यावसायिक आयुष्य हे आता लवकरच गमावून बसणार आहेत, अशी सगळीकडे आता चर्चा सुरू झालेली आहे. कारण महाजन गारमेंट्सचे अशी रागिनी पटवर्धन त्याचप्रमाणे जगन्नाथ पटवर्धन हे देखील असेच काही फ्रॉड करून गेले असतील किंवा त्यांनी अशाच काही अफरातफरी केल्या असतील, अशी सगळीकडे न्यूज पसरलेली आहे. आता हे ऐकल्यावर सगळ्यांना धक्का बसतो. आपल्या वडिलांच्या बाबतीत जे वडील इथे हयातच नाहीत त्या बाबतीत इतकं वाईट बोललं जात आहे, याचा आता आकाशला खूप मोठा धक्का बसतो. आजीलाही या सगळ्याला ऐकून खूप मोठा धक्का बसतो. त्यांच्या पायाखालची जमीनच हादरते. आता आजी मोठ्यानेच ओरडते की खोटं आहे हे सगळं. हे जे काही बोलतायत ना त्याला काहीही अर्थ नाही आहे. माझा मुलगा असा नव्हता, माझी सूनही अशी नव्हती. माझा मुलगा खूप चांगला होता. बिचाऱ्याने पै कमावून कष्टाने सगळं काही डोलारा उभा केला होता. त्याने कोणाचाही हरामीचा पैसा घेतला नव्हता. तो खरंच खूप चांगला होता, असं म्हणून आता इथे आजी ही जोरजोरात ओरडत असते. कारण आपल्या मुलावर झालेला असा आरोप तिला अजिबात सहन होत नाही. आणि कोण आहेत ही लोकं, कोण आहेत ही न्यूजवाली आणि ही बोलणारी तरी कोण आहे, ही न्यूज चॅनलवाली कोण आहे, यांचा शोध घे आकाश, असं आता आजी जोरात ओरडते. आणि त्याच वेळेला आजीला इथे जोराचा धक्का बसतो आणि आजी तिथल्या तिथे चक्कर येऊन खाली पडते. आता तिला तसं पाहिल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजण धावत धावत आजीजवळ जातात आणि आजी काय झालंय तुला, काय झालंय तुला असं ओरडत असतात. तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश पटकन डॉक्टरांना फोन कर. मग आता डॉक्टरांना फोन केल्यानंतर आजीला भूमी ही हाताला पायांना तळवे घसत असते आणि तुम्हाला काय होतंय जरा प्लीज सांगा, असं भूमी त्यांना विचारत असते. परंतु आजी अजूनही बेशुद्धच असते. तर इथे ही सगळी न्यूज मोबाईलमध्ये पाहिल्यानंतर अभिजितला खूप मोठा आनंद झालेला असतो. अभिजित म्हणतो की वा वा, खरंच मला जशी काही हवी होती ना तशी अगदी व्यवस्थित न्यूज ही तयार केलेली आहे. तेव्हा मग पौर्णिमाला मात्र समजत नसतं की अभिजित आपल्याच घराण्याच्या बदनामीवर का बरं हसत आहेत. म्हणून मग आता तिथे जो काही अलिबाग वार्ताचा चीफ एडिटर असतो तो येतो आणि म्हणतो की अभिजित सर, मी अलिबाग वार्तामधून आलो आहे. त्यामुळे आता अभिजित हा ठरलेले जे काही पैसे असतात ते काढतो आणि त्याच्या हातामध्ये देतो आणि म्हणतो की तुमच्या साहेबांना सांगा की अगदी मला हवी होती तशीच न्यूज तयार केलेली आहे. म्हणूनच आपले जेवढे ठरलेले तेवढे पैसे मी तुम्हाला आता देतोय, असं म्हणून अभिजित त्याच्या हातात पैसे देतो आणि तो त्याला थँक्यू म्हणतो आणि निघून जातो. आणि नंतर मग आता अभिजितला पाहून पौर्णिमा म्हणते की मला ना समजतच नाही अभिजित, तुम्ही असे काय करताय. म्हणजे आपल्याच महाजन घराण्याची बदनामी आणि आपल्या कंपनीची बदनामी करून आपल्याला काय साध्य होणार आहे. उलट या सगळ्यामध्ये आपलंच नुकसान आहे, बरोबर ना. तेव्हा मग आता तो म्हणतो की नाही, याच्यामध्ये आपलं काही नुकसान नाही आहे. तुला माहिती आहे का, मला आईबरोबर राहून एक गोष्ट कळलेली आहे की ही जी काही सो कॉल्ड रिस्पेक्टेड माणसं असतात ना आणि साधी माणसं असतात ना, त्यांना स्वतःचा जो काही रिस्पेक्ट असतो ना तो खूप पैशापेक्षा प्यारा असतो. म्हणूनच ते स्वतःची जे इमेज असते ना ते जपण्याचा अगदी व्यवस्थितपणे प्रयत्न करत असतात. म्हणूनच मी तुला एक गोष्ट सांगतो की ही जी काही गोष्ट चालू आहे ना ही आपल्या घरातल्यांना त्रास देण्यासाठीच होती.
तू, मी आणि आई सोडल्यास हे जे सगळं काही आपल्या घरातले सो कॉल्ड चांगली माणसं आहेत ना, त्यांना या सगळ्याचा खूप मोठा धक्का बसणार. आणि आई जसं म्हणायची तसंच मी वागलो आणि आईप्रमाणे मी आता हा निर्णय घेतला होता. आई जर असती तर तिने काय केलं असतं असा विचार करूनच मी हा निर्णय घेतला आहे. आता आई सध्या आपल्यासोबत इथे नाही आहे, परंतु तिलाही हे सगळं ऐकून खूपच आनंद होईल मला माहिती आहे. आणि हे जे सगळं काही घडलंय ना, याचा महाजन कुटुंबाला आणि आपल्या व्यवसायाला खूप मोठा धक्का बसेल. खरं तर आता आपलं ते घर तिथे नाही आहे, कारण आपली आई त्या घरामध्ये नाही. परंतु आकाश आणि बाकीच्या सगळ्यांना त्रास होण्यासाठी मी हे सगळे केलेलं आहे. मला माहिती आहे की या सगळ्याने घरातल्यांना आणि आकाशच्या कंपनीला मोठा धक्का बसणार आहे. म्हणूनच मी अलिबाग वार्तामध्ये ही न्यूज दिली, जेणेकरून ही न्यूज सगळीकडे पसरावी आणि कुटुंबाची बदनामी व्हावी. आणि त्याच्यामध्ये आपली बदनामी होण्यासारखं असं काहीही नाही, असं अभिजित बोलतो. आणि त्यानंतर अभिजित म्हणतो की ही जी काही न्यूज आपण दिली ना, ती आपल्यासाठी अगदी योग्य वर्क करेल. आणि मग तेव्हा कळेल या आकाश आणि भूमीला की नक्की काय काय घडू शकतं ते. आणि या सगळ्या गोष्टीमुळे ना आपल्याला जे हवं ना, तेच तो साध्य करणार आहे आणि आपल्याला हवंय तेच तो करणार आहे. तेव्हा मग पौर्णिमाला प्रश्न पडतो. पौर्णिमा म्हणते की अभिजित नेमकं तो कोण? तेव्हा आता अभिजित गालातल्या गालात हसतो. तर इथे आजीला चेक करण्यासाठी डॉक्टर आलेले असतात आणि आजी तोंडातल्या तोंडातच अगदी झोपेमध्ये जगन्नाथ जगन्नाथ असं मुलाचं नाव घेत असते. त्यावेळेला आता इथे आजीला अजूनही शुद्ध आलेली नसते, ती बेशुद्धच असते. तेव्हा मग आता डॉक्टर म्हणतात की हे बघा आजी, तुम्ही प्लीज स्वतःला असा त्रास करून घेऊ नका बघू, शांत व्हा. परंतु आजीला काही जाग येत नसते. आता भूमी म्हणते की आजीला काय होतं डॉक्टर? तेव्हा डॉक्टर म्हणते की मी आजीला जरा इंजेक्शन देते, म्हणजे त्यांना जरा आराम पडेल आणि त्यांना जरा झोप लागेल आणि त्यांना झोप झाल्यावर जरा बरं वाटेल. तेव्हा भूमी म्हणते की पण नक्की असं काय घडलंय? तेव्हा आता इथे ब्लड प्रेशर डॉक्टर चेक करतात आणि भूमीला थांबायला सांगतात. आकाश हा आजीच्या बाजूलाच बसलेला असतो. आजीला अजूनही शुद्ध नाही म्हणून त्यालाही खूप अस्वस्थ वाटत असतं. आकाश आजीच्या डोक्यावरून प्रेमाने आणि मायेने हात फिरवत म्हणतो की आजी प्लीज शांत हो ना, प्लीज शांत हो. अथर्वही म्हणतो की हो अगं आजी, स्वतःला असा त्रास करून घेऊ नकोस, शांत हो. मग इथे आता आजी म्हणत असते की कशी शांत होऊ मी, माझा मुलगा, असं म्हणून ती आता रडत असते. त्यावेळेला आता आकाश तिचा हात हातात घेतो आणि तिला शांत बसण्यासाठी सांगत असतो. नंतर इथे आता डॉक्टर मॅडम आजीला इंजेक्शन देतात आणि भूमी डॉक्टर मॅडम काय बोलतात त्यांच्या निर्णयाकडे अगदी वाट बघत असते. आता भूमीला डॉक्टर म्हणते की हे बघा, आता त्यांना मी इंजेक्शन दिले आहे, तर त्यांना जरा आता आराम पडेल. म्हणजे त्यांना हे सगळं आराम पडणं खूप गरजेचं आहे, म्हणून मला त्यांना इंजेक्शन द्यावं लागलं. भूमी म्हणते की परंतु अचानक त्यांना चक्कर कशी काय आली? काय झालं? तेव्हा डॉक्टर म्हणतात की त्यांचा ब्लड प्रेशर आहे तो अचानक शूट झाला आहे. त्याच्यामुळे त्यांना अचानक चक्कर आली. त्यांना कुठला तरी मोठा धक्का बसला असणार, त्यामुळे त्यांची अशी अवस्था झाली. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की त्यांना आता तुम्हाला खूप जपावं लागेल, त्यांची काळजी घ्यावी लागेल. त्यांना दुसऱ्या कोणत्याही प्रकारचा दुसरा धक्का सहन होणार नाही, म्हणून त्यांची काळजी घ्या आणि त्यांना व्यवस्थित जपा. त्यांचे पथ्यपाणी सगळं काही व्यवस्थित सांभाळा, असं डॉक्टर आता भूमीला म्हणतात. तेव्हा मग भूमी म्हणते की डॉक्टर त्यांना शुद्ध कधी येईल? तेव्हा मग आता डॉक्टर म्हणतात की लवकरच येईल, थोडा आराम केल्यानंतर तुम्ही त्यांची काळजी घ्या. तेव्हा मग आता अथर्व हा डॉक्टरला सोडण्यासाठी म्हणून बाहेर जातो आणि भूमी म्हणते की आकाश आजीला झोप लागली तोवर लागू दे, मी आजी येईपर्यंत तिला जरा गरम दूध तयार करून आणते, म्हणजे उठल्यानंतर आजी जेव्हा दूध पिईल तेव्हा त्यांना ते बरं वाटेल. म्हणूनच आता भूमी आणि मनू दोघेजणही खाली निघून जातात आणि आकाशला फोन येतो, म्हणून हळूच आकाश उठून बाजूला येतो. तेव्हा मग आकाश म्हणतो की हां बोला कारखानिक साहेब, काय काम काढलं? तेव्हा मग कारखानिक साहेब म्हणतात की आपली तुमची महाजन गारमेंटबरोबर एक आमची डील होणार होती 1-2 दिवसांमध्ये. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो हो, काय ना मी उद्या ऑफिसमध्ये येणारच आहे, त्यावर मग आपण सविस्तर बोलूया. तेव्हा कारखानिक साहेब म्हणतात की नाही, बोलण्याची काहीच गरज नाही मिस्टर आकाश, ॲक्च्युली तुमच्याबरोबरची की डील आहे ती आम्ही कॅन्सल करतोय, आम्हाला ही डील करायची नाही. आता आकाशला लक्षात येतं की आता अलिबाग वार्तामध्ये जी काही न्यूज पसरली त्यावरूनच हा सगळा त्याचा पडसाद उमटलेला आहे. मग नंतर आकाशला गुरुजींचा फोन येतो. तर आकाश म्हणतो की बोला गुरुजी, काय झालं? तेव्हा मग गुरुजी म्हणतात की यंदाच्या मागे गणेशोत्सवाच्या पूजेची जी काही तुमच्याकडे आम्ही दरवर्षी देत असतो ना मान, तो मान. तेव्हा आकाश म्हणतो की हो हो गुरुजी, आपण ना त्यावर बोलूया, मी तुम्हाला फोन करतो, आजीशी बोलतो त्या सगळ्यावर. तेव्हा मग गुरुजी म्हणतात की नाही, कोणाशी बोलण्याची काहीही गरज नाही आहे, कारण मी तुम्हाला हा निरोप सांगायला फोन केला आहे की यंदाच्या मागे गणेशोत्सवाच्या पूजेचा मान आम्ही दुसऱ्या कुटुंबाला दिलेला आहे. तेव्हा आकाश काही बोलायला जाणार तेवढ्यातच फोन कट होतो. आकाश म्हणतो की हे काय, फोन कट
त्याला या सगळ्याचं खूप वाईट वाटतं की रागिणी जे काही वागली त्याचा त्याच्या कुटुंबावर अगदी वाईट परिणाम झालेला दिसला. तेव्हा इथे आता रागिनी ही जेलमध्ये बसलेली असताना तिथे कॉन्स्टेबल येते आणि तिच्याजवळ जेवणाचं ताट फेकते आणि म्हणते की हे घे, हे जेवून घे, चल गप गुमान. तेव्हा मग रागिनी म्हणते की नाही, हे असलं जेवण मी जेवायचं आहे, नाही, हे असं मी काही जेवणार नाही आहे. त्यावेळेला मग आता लगेच दुसरी जी काही बाई असते गुन्हेगार, ती मस्त आनंदाने ते जेवण जेवत असते आणि म्हणते की अहो या मॅडम आहेत, शेटानी आहे ना ही मोठी, हिला चांगलं चांगलं जेवण घाला, तुपाचं तेलाचं चांगलं. तेव्हा मग आता कॉन्स्टेबल मॅडम म्हणतात की दिलंय ना तेवढं गपचूप जेवायचं आणि नसेल जेवायचं ना तर उपाशी राहा, असं म्हणून आता मॅडम त्या तिथून निघून जातात. आणि त्याच वेळेला रागिनीसमोर आता फ्लॅशबॅकमध्ये तिचं पहिल्याचं जीवन आठवतं, जेव्हा ती महाजनांच्या घरामध्ये चांगलं चांगलं जेवायची आणि आजी तिला जेवणाच्या ताटावर बसून स्वतः जेवण वाढायची आणि सगळं जेवण वाढत असताना रागिनी खूप खुश व्हायची आणि आजी म्हणायची, आज मी सगळं माझ्या लेकीच्या आवडीचं जेवण केलेलं आहे, तिला जे सगळं काही आवडेल ना तसं जेवण केलेलं आहे अगदी. तेव्हा मग रागिनी म्हणते की अगं आई, आज माझं इतकं कौतुक, म्हणजे इतकं आवडीचं जेवण. तेव्हा मग ती म्हणते की हो, मग माझी लेक आहेस ना तू. आणि तेवढ्यातच आता सदाला आजी बोलवते आणि म्हणते की अरे सदा, हे काय बनवलेस तू, भेंड्याची भाजी. अरे माझ्या रागिणीला आवडत नाही तर मग तू ती का बनवली आहेस, जा आता ही भाजी घेऊन जा आणि चांगली तिला आवडते तशी काकडी तासून आणून दे जा, असं म्हणून ती सदाला जायला सांगते. आणि नंतर आजीला रागिनी म्हणते की अगं काय गाई तू पण, अगं ठीक आहे ना, म्हणजे घरात इतकी लोक आहेत ना, तर मग माझ्याच आवडीचं काय इतकं विशेष, इतकं दुसऱ्यांच्या कोणाचं आवडीचं बनलं तरी काहीच नाही आहे ना, काही प्रॉब्लेम नाही. तेव्हा मग आता आजी म्हणते की हे बघ अगं असं नाही रागिनी, शेवटी या घरातली तू करते धरती बाई आहेस, तुला आनंदात ठेवलंच गेलं पाहिजे ना, आणि खूप हुशार आहेस तू, सगळा बिझनेस अगदी व्यवस्थितपणे हँडल करतेस की नाही, मग तुझ्यासाठी इतकं तर केलंच पाहिजे मी. आणि मी ना माझ्या आज रागिनीला स्वतःच्या हाताने घास भरवणार आहे, असं म्हणून आता इथे आजी ही प्रेमाने रागिनीला स्वतःच्या हाताने घास भरवते आणि तीही तो आनंदाने खाते. आता इथे जेलमध्ये रागिनीला ते सगळं काही आठवलेलं असतं आणि ते समोरचं ताट आणि आजीने वाढलेलं ताट या सगळ्याची जाण तिला आता होते. नंतर इथे आता भूमी ही किचनमध्ये स्वयंपाक करत असताना तिचं कशातच अजिबात लक्ष नसतं. मानसी सांगायला येते की भूमिताई, आजी उठलेली, तिने थोडंसं दूध प्यायली आहे, त्यांना आता थोडं बरं वाटतंय आणि आकाश भाऊजी त्यांना हॉलमध्ये जरा बसायला घेऊन आलेत. तर इथे भूमीची फोडणी चालू असते आणि टोमॅटो टाकत असताना भूमी टोमॅटोच्या ऐवजी स्वतःचाच हात कढईमध्ये घालत असते. त्याच वेळेला मनू म्हणते की अगं ताई 1 मिनिट थांब. तसं भूमी पटकन हात बाजूला घेते आणि मग मनू म्हणते की अगं ताई, हे काय आहे, तुझं लक्षच नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते की मला ना खूप विचित्र वाटतंय, हे सगळं असं कसं घडू शकतं, म्हणजे हे न्यूज चॅनलवाले अशा कोणत्याही न्यूज कशाप्रकारे दाखवू शकतात. तेव्हा आता इथे मानू आणि भूमी दोघांनाही थोडं वेगळं वाटू लागतं आणि संशय येऊ लागतो. भूमी म्हणते की पण बाकीचे जे न्यूज चॅनलवाले आहेत, जे जे काही घडलंय सत्य परिस्थिती ते सगळं दाखवत आहेत, परंतु आपल्या इथे अलिबाग वार्तामध्ये हे जरा काहीतरी वेगळेच दाखवत आहेत, असं नाही वाटत आहे का. तेव्हा भूमी म्हणते की हो ना, मला असं वाटतंय ना की हे कोणीतरी पर्पजली केल्यासारखं झालंय, म्हणजे आपल्याबद्दलचं वाईटपणा आणि आपल्याबद्दलची बदनामी पसरवण्यासाठी हे सगळं केलेलं कारस्थान दिसतंय मला. तेव्हा मग मानू म्हणते की हो, पण हे सगळं कशासाठी कोण करेल, बाकीचे न्यूज चॅनल जे रिअल ते दाखवत आहेत, परंतु ह्यांनी वेगळंच काहीतरी काढलं आहे ना, म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये बाकीचेही सगळे असेच करू शकतात किंवा आजोबा हे सगळं करू शकतात, या सगळ्यांवर आपण कसा विश्वास ठेवू शकतो, मला हे सगळं कळत नाही. तेव्हा मग आता इथे हे ऐकल्यानंतर भूमी म्हणते की मला तरी वाटते की हे सगळं मुद्दाम कोणीतरी केलेलं आहे, यामध्ये कटकारस्थानामागे नक्कीच काहीतरी कोणाचा हात आहे. जर आपल्याला याचा त्रास व्हावा हा त्याचा मूळ हेतू असणार आहे कदाचित, म्हणूनच हे सगळं घडवून आणलेलं असू शकतं, परंतु हे सगळं कोणी करू शकतं, असा विचार दोघी करत असताना अथर्व धावत धावत येतो आणि म्हणतो की भूमिताई, मानसी, चला लवकर बाहेर, बाबा आलेले आहेत. आता राजाराम आल्याबरोबर भूमी म्हणते की तुम्ही दोघं पुढे व्हा, मी येते. मनू आणि अथर्व धावत जातात आणि भूमी देखील पटकन गॅस बंद करते आणि बाहेर येते. त्याच वेळेला त्या राजाराम काका हे खूप रडत असतात आणि आजीची ते माफी मागत असतात आणि म्हणतात की हे जे सगळं काही घडलंय ना, त्याबद्दल खरंच आजी मला तुम्ही माफ करा. हे जे सगळं काही घडलंय त्यामध्ये मी खरं तर नाही आहे कुठेही, परंतु माझी बायको होती ना ती, शेवटी काही झालं तरी तिने काही प्रॉब्लेम केले तर त्याचं उत्तरदायित्व हे माझं बनतं आणि माझीही तेवढीच चूक आहे या सगळ्यामध्ये, असं मला वाटतंय. कारण मी कोणत्याही गोष्टीमध्ये शहानिशा न करता प्रत्येक वेळेला तिच्यावर विश्वास ठेवत तिच्याबरोबर या गोष्टी मी करत गेलो आणि ती ह्या गोष्टीही घडवत गेली.
खरंच खूप महत्त्वाकांक्षी होती ती. तिला प्रत्येक गोष्टी अगदी आनंदाने करायच्याच होत्या. सगळं काही मिळवायचंच होतं. परंतु तिच्या महत्त्वाकांक्षा इतक्या मोठ्या होत जातील हे मला वाटलं नव्हतं, की ते आपल्या घरातल्यांना इतक्या फसवतील आणि इतक्या राक्षसी बनतील. त्याच वेळेला आता इथे अभिजित म्हणतो, की "बाबा प्लीज तुम्ही असं." तेवढ्यातच आता हे ऐकून राजाराम हा अभिजितवर भडकतात आणि त्याच्यावर भडकून पाहिल्यामुळे पटकन आता अभिजित हात बाजूला घेतो आणि बाबा भडकलेत म्हणून तो बाजूला होऊन जातो. आणि पौर्णिमा देखील अभिजितला मागे घेते. आणि या सगळ्यामध्ये आता इथे पुन्हा राजाराम बोलायला सुरुवात करतात. ते म्हणतात, की "खरंच आई चुकलं माझं. ती खरंच खूप महत्त्वाकांक्षी होती हे मी बोलत होतो आणि शिवाय मी गावी जी काही शेती होती, गावी सगळं काही सोडून मी इथे तिच्यासोबत आलो. ती तिच्यावरची महत्त्वाकांक्षा बघूनच, तिच्यासाठीच. त्याचप्रमाणे या महाजन कुटुंबासाठी तिची होणारी तडफड आणि आकाशवरची प्रेमाची माया आणि आत्याची माया या सगळ्यामुळे मी इथे यायला भाग पडलो. परंतु गोष्टी काही वेगळ्याच होत्या." त्यावर आजी म्हणते, की "प्लीज राजाराम, तुम्ही स्वतःला असा त्रास करून घेऊ नका. यामध्ये तुमची काहीही चूक नाही आहे. प्लीज तुम्ही असं स्वतःला दोष देत बसू नका बघू. प्लीज शांत व्हा." असं म्हणून आता आजी ही राजाराम काकाला शांत करत असते. त्यानंतर आता इथे जी बाई असते म्हणजे जेलमधली रागिणीसोबतची, ती म्हणत असते, की "अगं, जे मिळतं ना ते गपचूप खाऊन मोकळे हो." असं म्हणून आता तिला ती हिणवत असते. आणि त्याच वेळेला आता आकाशला तो म्हणतो, की "हे बघा आकाश, भूमी, तुमचा तर मी खूप मोठा गुन्हेगार आहे. जे काही घडलंय ना ते खरंच रागिणीमुळे घडलंय. तुम्ही ना मला हवी ती शिक्षा देऊ शकता. तुम्हाला हवंय ती शिक्षा द्या तुम्ही मला. हवं तर तुम्ही मला असं दरवाजात उभं करा किंवा चपलेने मारा. मी काही एक बोलणार नाही, हो का चूक करणार नाही. तुम्हाला हवी ती शिक्षा तुम्ही देऊ शकता." तेव्हा मग आता आकाश म्हणतो, की "अरे राजा काका, प्लीज असं बोलू नकोस ना तू. अरे असं का बोलतोयस तू? याच्यात तुझी काहीही चूक नाही आहे. आता तुझी जी अवस्था आहे ना ती आमची देखील अवस्था आहे. तुझ्यासारखेच आम्हीही हा प्रश्न पडलाय आम्हालाही, की असं का झालंय?" तेव्हा आता जी बाई असते ती म्हणते, की "अगं ए बया, तुला जे काही जेवण मिळतंय ना ते गपचूप जेवून घे. नाहीतर ते पण मिळायचं नाही. आणि जाऊ दे, जर तुला नसेलच जेवायचं ना तर मग नको जेवू. राहू दे. दे दे इथे मी जेवण तुझं जेवते." आणि इथे रागिणीला याचा खूपच राग येत असतो. ती म्हणते, की "अशी बसलीस का इथे? मला माहिती आहे, अगं मी इथे जेलमध्ये का आली आहे? कारण मी माझ्या नवऱ्याला डोक्यात दगड घालून मारून टाकलेला आहे. आणि तू तू काही वेगळं केलेलं नाही आहेस. तू तुझ्या भाच्याच्या पाठीमध्ये खंजीर खुपरलायस मागून, त्याला न सांगता. तू तर खूप मोठी चूक केली आहेस." त्यावेळेला आता इथे रागिणी तिला मारायला जाणार. तेवढ्यातच आता ती जी बाई असते ती रागिणीला मागे पाडते आणि तिच्या गळ्यावरती जी ती जेवणाची थाळी असते ती धरते आणि म्हणते, की "एक गोष्ट लक्षात ठेव. काही झालं तरीही तू मला काही करू शकणार नाही. मी माझ्या नवऱ्याला इथे मारून आलेली आहे. त्याच्यामुळे माझी भीती संपलेली आहे आणि जेव्हापासून मी मारलंय तेव्हापासून वाईट लोकांचा खात्मा करण्याची चटच मला लागलेली आहे. म्हणून लक्षात ठेव." तेव्हा रागिणी घाबरते आणि धावत धावत येते आणि म्हणते, की "मॅडम, मॅडम प्लीज इथून मला बाहेर काढा. मला या बाईबरोबर या लॉकअपमध्ये राहायचे नाही." त्यावर आता इथे रागिणी म्हणते, की "हो, हो. मला इथून काढून टाका प्लीज. मी ही बाई काही करू शकते. ही मला मारायलाही कमी करणार नाही." तेवढ्यातच आता कॉन्स्टेबल म्हणते, की "त्याचा आता काही उपयोग नाही आहे. कारण तुम्हाला सुटका मिळालेली आहे. तुम्ही आता इथून बाहेर निघताय." असं म्हटल्यावर रागिणीला बरं वाटतं. तर इथे पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, की आकाश आता म्हणत असतो, की "तू आता या घरामध्ये राहण्याच्या लायकीची नाही आहेस. तुला पोलीस स्टेशनमधून काढलंय याचा अर्थ असा नाही, की तुला या घरामध्ये राहून देणार. तुला पोलिसांनी जरीही काढलं तरीही तुला मी या घरामध्ये ठेवणार नाही. तुझी ही शिक्षा आहे, की तुला तुझ्या माणसांपासून लांब जावं लागेल. तुला या घरामध्ये आता राहण्याचा काहीही अधिकार नाही आहे. तुला या घरामधून मी काढून टाकतोय." असं आता इथे आकाश तिला म्हणतो आणि तिची बॅग बाहेर फेकून दिली जाते. आणि रागिणी ही असताना भूमी तिला येऊन ढकलते आणि म्हणते, की "चला इथून बाहेर निघा. आता तुमची जागा हीच आहे आणि लक्षात ठेवा इथून पुढे तुम्ही काहीही करताना आता तुमचा स्वार्थ हरला आणि माझं प्रेम जिंकलं. इथून पुढे माझ्या नवऱ्याकडे वाईट नजर करून जरी बघितलात तरी लक्षात ठेवा, गाठ माझ्याशी आहे." असं म्हणून भूमी आता तोंडावर दरवाजा बंद करून घेते आणि काहीही बोलत नाही. तर आता रागिनी ही समोर गपचूप उभी असते. तिच्याकडे आता कोणताही पर्याय उरलेला नसतो आणि तिला घराबाहेर काढल्यामुळे तिला या सगळ्याचा प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो. आता नेमकं पुढे रागिनी काय करणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.